हाय फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या पूर्ती भाऊच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. कॉमेडी ब्लॉग, मोटिवेशनल ब्लॉग आणि लाईफस्टाईल आणि वेडपणाच्या ब्लॉगमध्ये. सो पब्लिक, आपण उतरतो आता हायवेवरून. हे बघा, इकडं हायवे. हा एक छोटा हायवे बायपास आणि हा खूप मोठा आहे. याच्यावर गाडी डायरेक्ट 100-80 स्पीडने जाते. हां, कसलं असतं रेप्युटेशन? आता रेप्युटेशन कसं वरी चढायचं, खाली यायचं. बरं, तर पब्लिक आता आपल्याला इथं रेप्युटेशन मारायचं म्हणतो आपला भाऊ. काय हरकत नाही, आपण मारून देखील जाऊ. कारण का आपल्याला जायचं पुढे त्या टेकडीवर. ते टेकडी दिसतंय तुम्हाला नाही दिसणार, कारण का मोबाईल सध्या माझ्याकडे. जेव्हा मी फ्रंटकडे तेव्हा तुम्हाला दिसेल. ते बघा, त्या टेकडीवर आपल्याला जायचं. आणि इथं आपला हा 1600 मीटर आउट ऑफ नाही बाबा, ह्याचा आउट ऑफ नाही. पब्लिक दोनदा ग्राउंड मारायला बसलाय 50-50. चल, तू पळतं पहिले, मी थोडा ब्लॉग तर बनवतो ना. काय म्हणता पब्लिक? पळायला लागला बा. तर पब्लिक, तुम्हाला एक खरं सांगू का, आपला ब्लॉग व्हायरल जाऊ की नाही जाऊ, कधी जाईल तेव्हा जाईल. तुम्हाला खरं सांगतो, मला एका गोष्टीचा लय आनंद झाला, लय, की मी जसं यूट्यूब चॅनल खोललंय तसं कधी ज्या लोकांनी कधी असा विचार पण नव्हता केला की आम्ही यूट्यूबवर जाऊ. यूट्यूबवर जाणं म्हणजे टी व्हीवर गेलं, माहिती आहे का तुम्हाला पब्लिक? आपण यूट्यूब चॅनल टी व्हीवर पण लावून बघू शकतो ना. म्हणजे यूट्यूबवर जाणं म्हणजे टी व्हीवर गेलं. ज्या लोकांनी, पब्लिकनी कधी विचार पण नव्हता केला की आम्ही यूट्यूबवर जाऊ, ते माझ्यामुळे यूट्यूबवर आलेत. आता भरपूर सारे असे पब्लिक, भरपूर सारे माझ्या ब्लॉगमध्ये आत्तापर्यंत जे काही पब्लिक होती. आता उदाहरण घ्या आपलं रोहन आणि धीरज, निलेश, हे यूट्यूबवर आले माझ्या. आता ते हॉस्टेल सोडून घरी गेले. आता ते कधीच येणार नाही यूट्यूबवर. ज्यावेळेस का मी त्यांचे माझे भेट होईल त्यावेळेस ते यूट्यूबवर येणार. म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच की पब्लिक, आपल्या चॅनलचा खूप फायदा झाला आहे. आपल्याला तर झाला आहे, पण प्रत्येकाला त्याची लाईफस्टाईल कळाली, त्याची जिंदगी कळाली, आणि नंतर ते आयुष्यभर बघू शकताय. ते आता रोहन धीरज सोडून गेलेत हॉस्टेल. जर का त्यांना हॉस्टेलची कधी आठवण आलीच तर ते काय करणार? यूट्यूबला जाणार, प्रतिभाचा ब्लॉग सर्च करणार, लगेच त्या दिवशीचा ब्लॉग बघणार आणि सांगणार मग आम्ही हॉस्टेलमध्ये असं राहत होतो. पण आपल्या ब्लॉगमुळे फक्त पब्लिक एकच झालं की वैयक्तिक मला तर माझी लाईफस्टाईल बघायला भेटतेच. मला तर खूप आनंद होतो की मी मरेपर्यंत बघू शकतो. आता मी पहिल्यांदा कसा होतो, आता कसा आहे, नंतर प्रोग्रेस काय झाली, बोलत कसा होतो, मेहनत कसा, हे सगळे मी माझी प्रोफेशनल लाईफ, माझं काय होतं माझ्या लाईफमध्ये, ते सगळे मी बघू शकतो. पण सांगायचा उद्देश एवढाच की माझ्यामुळं भरपूर सारे पब्लिक असे आलेत यूट्यूबवर, त्यांना देखील आनंद होतो. ते मला बोलत असतात कधी कधी. आता मी तुम्हाला ही गोष्ट शेअर का करते, कारण का काल रोहनचा फोन आला आणि तो मला म्हणला की भाऊ, म्हणला हॉस्टेलच्या आठवणी फक्त तुझ्या मोबाईलमध्ये राहिल्यात. मोबाईलमध्ये नाही म्हणलाय, तुझ्या फक्त यूट्यूब चॅनलवर राहिलाय. आमच्यापाशी फोटोशिवाय दुसरं काय नाही राहिलं म्हणला. पण खरी लाईफस्टाईल फक्त म्हणलं तुझ्यापाशी, आपण कसं काय राहत होतो, कसं बोलत होतो. म्हणजे चॅनलचा फायदा होतोय. म्हणून पब्लिक, या यूट्यूब चॅनलवर या आणि व्हिडिओ बनवा आणि फाडू द्या, सगळ्यांना फाडून टाका. कुठं जायचं आता? थोडे दिवस परेशानी होणार, मला पण माहिती आहे. आणि सगळ्या टेकडीवर थोडं पहिले, मग तिकडे जाऊ. हां, थोडे दिवस पब्लिक परेशानी होणार, मला तर माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्या जगाला पण माहिती आहे. कारण का राजा एक दिवसात बनवतात, ते राजा बनायच्या अगोदर त्याला भिकारी बनावं लागतं. भिकारी बनवून त्याला खूप संघर्ष करावा लागतो. नंतर तेव्हा कुठे त्याला राजाची पदवी भेटते. त्याचप्रकारे प्रत्येक यश हे असंच असतं. यश आपल्या पायाशी वरी जाय जमते पण तिकडं असं काय वरी प्राणी वगैरे. प्राणी? कोणते प्राणी? वाघ वाघ असतोय का? मग नको जायला बाबा. कसं आहे पब्लिक, आपण रिस्क नाही घेत, बरोबर? कारण का आपल्याला आयुष्य खूप सुंदर आहे देवाने दिलेलं आहे, आणि हे आयुष्याचा आपल्याला पुरेपूर फायदा झालं की झालं 3 मिनिटं झालं. आता 2 मिनिटं. तर पब्लिक, भेटूया तुम्हाला असं लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये. आपल्या पुढची नवीन लाईफ जर्नी दाखवतो. तोपर्यंत तुम्ही घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून. आणि जर काय मनात तुमच्या शंका कुशंका असतील तर नक्कीच कमेंट करत जा. कारण का भावानं तुमची एक कमेंट आपल्या ब्लॉगमध्ये खूप सारे चेंजेस घडून आणू शकते. फक्त वाईट कमेंट नका करू, नाही तर तुम्हाला एक कॉमेडी सांगतो. आता जस्ट एक आठवलं म्हणून, मी छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर गेलो आणि ब्लॉग बनवला. त्या व्हिडिओला एका भावाने, आता मी त्याला असं काही बोलत नाही, कारण का आपण एवढे काय मोठे रील स्टार वगैरे फेमस नाही, आपण असं डायरेक्ट ट्रोल करून बोलायला. त्या प्रकारे मला कमेंट टाकली की रुळावर जाऊन ब्लॉग बनवणे. म्हणजे त्याचा अर्थ असा की म्हणजे मी रुळावर चालायला पाहिजे, मागून ट्रेन यायला पाहिजे, मला धडकून द्यायला पाहिजे.
बरोबर का. मग मी त्याला म्हणलं भाऊ सोप्या भाषेत बोलणं म्हणलं तुला वाटेल की मला ट्रेनने धडकून द्यायला पाहिजे असा विषय. तर पब्लिक चांगले कमेंट करायचा. भेटू आपण अशा नवीन नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ शेवट बदल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.